कल्पेश आणि सारंग अशी सलामीची जोडी आपण पाहतोय. स्ट्राईक वरती कल्पेश आहे, स्ट्राईक एंड वरती सारंग. बंधूंची जोडी आपल्याला खेळपट्टीवरती पाहायला मिळते. तर पहिलं षटक हाताळण्यासाठी विजय भोय हा बॉलिंग ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळतोय. पाहतोय या सीझन मध्ये गावदी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा या संघाने 3 ट्रॉफीज फटकावलेल्या आहेत. आणि कल्पेश हा सध्या तरी इन्फॉर्म बॅटर आहे. KPL मध्ये आपण जर बघितलं काय जबरदस्त कामगिरी राहिली होती कल्पेश सापटे याची. पहिला बॉल रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू सरळ निघून जातोय डीप पॉइंट मध्ये. 4 धावांकरता चौकाराने सुरुवात झालेली आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार इथे ठोकलाय तो म्हणजे कल्पेश सापटे यांनी. दुसऱ्या बॉलवर देखील प्रहार करण्याचा प्रयत्न होता यावेळेस इनसाइड एज. चेंडू आपण पाहतोय ऑप्शनच्या थोडासा बाहेर ठेवला गेला होता. पुढे ससवण करण्याचा प्रयत्न मात्र बॅट्सला हलकासा एज लागला आणि आपण पाहतोय हा चेंडू डॉट आलेला आहे. चौकाराने सुरुवात इथे केली होती. धावसंख्या झालेली 4. पुन्हा एकदा रिव्हर्स अटेम्प्ट केलाय यावेळेस आपण पाहतोय चेंडू डिक्लेरेशन झोन मध्ये निघून जातोय. डिक्लेअरच्या स्वरूपात 2 धावा इथे येताना दिसतील. सर्व संघाने लक्षात घ्यायचं आहे, बॅटला लागून जर गेला तर 2 धावा असतील. लेग बाईज जर चेंडू जर गेला तर फक्त एक सिंगल धाव असेल, याची देखील नोंद घ्यायची आहे. स्ट्राईक ही रोटेट होणार नाही हे देखील लक्षात घ्यायचं आहे. धावसंख्या झालेली आहे 6. ते देखील आपण पाहतोय व्हाईट बॉल इथे येताना दिसतोय. उचली घेणारा हा चेंडू होता. गोलंदाज आपण पाहतोय तिकडे थोडासा स्लिप झाला होता. आपण चला तिकडे प्रथम उपचाराचा जो बॉक्स आहे तो घेऊन जायचा आहे तिकडे. चला पाणी देखील घेऊन जायचं आहे. आपण पाहूया पुन्हा एकदा रिप्ले दाखवलं जाईल आपल्या स्क्रीनवरती. जे आपण पाहतोय शूज असतात ते कधी कधी प्लास्टिकचे असतात, रबरचे असतात आणि खिलपट्टीवरती जर आपण बघितलं तर ते कुठेतरी एका जागेवरती राहत असतात, पुढे जात नसतो पाय. तसंच इथे काहीतरी झालंय. आपण पाहतोय गोलंदाजाचं ज्या प्रकारे पाय पडला, पाय पुढे जाऊ शकलेला नाहीये. थोडीशी ग्रीप तिकडे पकडली होती शूजने आणि आपण पाहतोय गोलंदाज जमिनीवरती कोसळला. व्हाईट बॉल इथे आपण पाहतोय. बघा गोलंदाज आपण पाहतोय खिलपट्टीच्या साईडला थोडासा पडला होता, तेच कारण जास्त दुखापत झालेली नाहीये. आपण पाहतोय की आत्ताच्या खिलपट्टी जर आपण बघितलं तर काँक्रीटच्या खिलपट्टीज ह्या पाहायला मिळत आहेत. आणि कधी कधी आपण पाहतोय जे शूज जे असतात ते खिलपट्टीवरती थोडीशी ग्रीप पकडून राहतात, तेच कारण की गोलंदाज थोडीशी दुखापत होण्याची शक्यता ही जास्त असते. इथे खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. चेंडू तो लॉंग ऑन मध्ये. एक धाव तर कंप्लीट केली जाईल. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न होतोय. सारंग अडचणीमध्ये सापडला होता तिकडे, मात्र सुखरूप या 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. काय जबरदस्त कामगिरी ते करताना दिसतोय कल्पेश. पहिल्या बॉलवर तुला बघून म्या टिपलाय, सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय, सोनू तुझ्यावर पिरीम झालाय, लपून लपून मला ये ग भेटाय. अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय, अग बोरीला बोर पिकलाय, बोर तुला बघून म्या टिपलाय. थँक्यू डीजे. नव्याने फलंदाज करण भगली डिवाटर इन झालेला आहे.
पहिलं षटक अद्याप मार्गस्थ आहे. आपण पाहतोय सरळ बॅटने आपण पाहतो फटका ते केला गेलाय. स्ट्रेट ड्राईव्ह आणि आपण पाहतो या चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चेंडू सरळ ट्रॅव्हल्स झाला 4 धावांकरता. या चौकाराने धावसंख्या झालेली आहे 13. यस कम ऑन डिझाय. सध्या डीजे कामात थोडेसे बिझी आहेत. आपण पाहतो टेक्निकल इश्यू आलेला आहे, तेच कारण डीजे थोडेसे बिझी आहेत. चला जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. पहिलं षटक हे कंप्लीट झालेलं आहे. पहिल्या षटकात 13 धावा आल्यात. एक महत्त्वाचा विकेट्स देखील गमावला गेलाय. या मॅचची गोल्डन विकेट म्हणायला काही हरकत नाहीये कल्पेश सापटे याची. पाहूया दुसरं षटक हाताळण्यासाठी कुठला गोलंदाज येईल. बघा ऑप्शन भरपूर आहेत पायगाव संघाकडे. आणि विनोद खुत्ताडे या गोलंदाजावरती कामगिरी सोपवलेली आहे. बघा एक जुना जाणता खेळाडू आहे. 40+ क्रिकेट देखील भरपूर खेळत असतो. भरपूर वर्षाचा अनुभव. पाहूया तो अनुभव पायगाव संघाच्या कामी येतोय की नाही. यानंतरचे जे 2 संघ आहेत त्यांनी देखील रेडी राहायचं आहे. यानंतरचे 2 संघ अब्बू स्पोर्ट्स खार्डी आणि पानखंडा स्पोर्ट पानखंडा बी या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे. तर दोन्ही संघांनी रेडी राहायचं आहे. सारंग आता स्ट्राइक वरती येताना दिसेल आपल्याला. ते पुल करण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढं चांगलं झालेलं नाही आहे. डिफरून क्षेत्ररक्षक कुंदन तिकडे आहे. कुंदन चेंडूला उचलेल, फेकेल, तोपर्यंत 1 धाव घेण्याची संधी होती. राईट लेफ्ट कॉम्बिनेशन आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. करण भगली आपण पाहतो या स्ट्राइक वरती आहे. इथे आपण पाहतोय बॅटचा एज लागलेला आहे. चेंडू डिक्लेरेशन झोनच्या बाजूने ट्रॅव्हल होत असताना ट्रॅव्हल झालाय देखील. 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात तिकडे नक्कीच मिळतील. डिक्लेरेशन झोन मध्ये हा चेंडू गेलेला आहे. लक्षात घ्यायचं आहे जोपर्यंत पडद्याला चेंडू लागत नाही तोपर्यंत डिक्लेअर मध्ये चेंडू गेला असं घोषित केलं जाणार आहे. लक्षात घ्या. तिकडे पडद्याला चेंडू लागला होता. लक्षात घ्या जोपर्यंत पडद्याला चेंडू लागत नाही तोपर्यंत डिक्लेअर धावा या घोषित केल्या जाणार नाहीत. याची आपण दक्षता घ्यायची आहे. इथे आपण पाहतो या हुक करण्याचा प्रयत्न मस्टामिंग झालेला आहे. क्षेत्ररक्षक बघा तिकडे आला होता. सहज सोपा झेल पकडण्याचा प्रयत्न. बघा भरपूर वेल होता त्या क्षेत्ररक्षकाकडे, मात्र झेल पकडू शकलेला नाहीये. बघा हिमांशू होते तिकडे आणि हिमांशूकडनं झालेली ही चूक. पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न. आता रुपेश आलाय तिकडे आणि आता रुपेशाने देखील झेल सोडलाय. बघा रुपेश कडनं देखील चूक. जो संघाचा संघनायक आहे रुपेशाने सांगितलं होतं की आमच्या संघाचा या सीझन मध्ये सराव झालेला नाही आहे आणि ते आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये. सराव हा फार महत्त्वाचा असतो आणि पण आपण पाहतोय की सातत्याने क्षेत्ररक्षण हे खराब होताना दिसले आपल्याला. इथे आपण पाहतोय विनोद खुताडी चांगली बॉलिंग करत असताना क्षेत्ररक्षकाची जी साथ हवी आहे ती साथ मिळत नाहीये. आपण कालच्या दिवसामध्ये जर बघितला तर यंगस्टर नागले आणि आई माऊली नागले असा सामना झाला होता. आई माऊली नागले संघाने तब्बल 3 कॅच सोडले होते आणि त्यानंतर तो सामना त्यांनी गमावला होता. हा चेंडू वाईड असेल, वाईड बॉल. या अगोदर आपण पाहतो या 2 झेल सुटले गेलेत. चेंडू टाकून झालेत आतापर्यंत 5 धावसंख्या झालेली आहे 22. इथे देखील चांगला स्ट्रोक कन्वर्ट केला गेला. डीपमध्ये क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा इथे
कंप्लीट केला गेला. षटकाची समाप्ती. धावसंख्या झालेली आहे 24. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. या पालघर जिल्ह्याची शान वाडा तालुक्याचा सन्मान. शुभम पाटील वसुरी गावाचा दोन्ही बाजूनी खेळतोय छान. युवराज डुकले ऑलराऊंडर. इथे बघा चेंडूला हवाई सफरला पाठवलेला आहे. इथे चेंडूला सरळ पाठवलंय बॉडी लाईनच्या बाहेर. 6 धावन करता षटकार. पुन्हा एकदा जोरात मारण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये. शतरक्षक आला. चेंडूच्या खाली झेल होईल का तर नाही. झेल ड्रॉप. इथे काय घडलंय काय बिघडलंय पाहूया. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलाय. बघा 3 झेल सुटलेत आणि आता रन आउटची संधी इथे चालून आलेली आहे. चला पाहूया तिसऱ्या पंचांचा निर्णय काय तोय. फलंदाज बाद असेल. बघा काही इंचाचा फरक. जी बॅट आहे ती पॉपिंग क्रीजच्या बाहेर आलेली आहे. जी आपण बघतोय रेषा आहे त्या रेषेच्या अगदी जवळ बॅट होती. त्यावेळेस स्टंपवरती चेंडू लागला होता. बघा झेल सुटला मात्र धावचीत फलंदाज बाद झालेला आहे. करण बगली याची खेळी संपुष्टात आलेली आहे. आपण पाहतोय करण याने चांगली कामगिरी केली. करण याचा एक झेल या अगोदर देखील सुटला होता. करण 7 बॉलमध्ये 17 धावा बनवल्या आणि आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 31 रन्स ऑन द बोर्ड. ते आपण पाहतोय ऑन साईडला हा फटका ते खेळण्याचा प्रयत्न. बॅट अँड बॉल संपर्क झालेला नाहीये. चेंडू तो डॉट. निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे. ते बघा आणखीन एक डॉट बॉल येताना दिसतोय. बॅक टू बॅक 2 चेंडू हे निर्धाव येताना दिसत आहेत. धावसंख्या झालेली आहे 31. त्यामुळे पाहतो या चेंडूला इथे सोडलंय बॅटरने देखील विकेट किपरने देखील. एक धाव इथे येताना दिसते आपल्याला. बाईटच्या स्वरूपात ही धाव असेल म्हणजे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये. येस स्ट्राईक डिक्लेअर मध्ये चेंडू गेलेला नाही म्हणजे स्ट्राईक रोटेट होईल. मला वाटतं डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू गेला का तर नाही. बघा डिक्लेअर मध्ये चेंडू गेलेला नाहीये.
म्हणजे स्ट्राईक रोटेट होईल. आणि आता डावऱ्या हाताचा आपण पाहतोय जो फलंदाज आहे तो स्ट्राईक वरती आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 32. शेवटचा एक बॉल असेल. इथे बघा ऑफ साइडला खूप चांगला प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आला होता तिकडे, मात्र हा षटकार बघा स्ट्राईक रोटेट झाली. स्ट्राईक रोटेट होणं फार महत्वाचं होतं. आणि शेवटचा बॉल मिळाला सारंग याला, आणि सारंग याने सांगितलंय का मी मोठा फटका खेळणार आहे. ठोकलाय षटकार. षटकाराने सुरुवात झाली होती. षटकाराने या ओव्हरची समाप्ती देखील झालेली आहे. धावसंख्या झालेली आहे 38. 39 धावांचं लक्ष हे ठेवलं गेलंय. आता येणाऱ्या दुसऱ्या इनिंगमध्ये 18 बॉलमध्ये 39 धावा बनवायच्या असतील म्हणजे 13ची सरासरी ही राखावी लागणार आहे. माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात, माथ्यात फुले पुरे कादोला भरल्यात, दादे मला नवरो केले हे रे, दादे मला नवरो केले हे रे. कडसोला पोरे तुला नवरो केले, कडसोला पोरे तुला नवरो केले, दादे मला नवरो केले हे रे, दादे मला नवरो. थँक्यू डीजे. चला पानखंडा संघ जर आपण आला असाल तर उपस्थिती नोंदवायची आहे. पानखंडा संघ आपण जर आला असाल तर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. शहरा फिरलीला पोरे, शहरान शहरा फिरलीला पोरे, नाही मिळे तू ओ दैवा ओवर, नाही मिळे तू ओ दैवा ओवर. पोळींज शहरा गेलीला पोरे, पोळींज शहरा गेलीला पोरे, मिळालो तू आ दैवा ओवर, मिळालो तू आ दैवा ओवर. थँक्यू डीजे. चला पानखंडा टीम जर आपण आला असाल तर आपली उपस्थिती आपण नोंदवायची आहे. आपला एखादा प्रतिनिधी जरी आला असेल तर आपण आल्याची नोंद करायची आहे. सुप्रभात. या सकाळी सत्रामध्ये सर्व क्रिकेट रसिकांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. चालू असलेला सामना पाहतो आपण जैनुमान पायगाव वर्सेस गावदोई स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघाचा विचार केला तर प्रथम बॅटिंग करताना 3 षटकामध्ये 39 धावांचा टार्गेट सेट केलं, म्हणजे एक मोठी धावसंख्या उभी केली आहे पायगाव संघासमोर. परंतु सलामीचे 2 फलंदाज आपण पाहतोय. नॉन स्ट्राईकला विजय आणि स्ट्राईकला आपण पाहतोय आरी राणा आणि कल्पेश येतोय बॉलिंग ट्रॅकवरती. कल्पेश सापटे एक अष्टपैलू खेळाडू, मोठ्या मोठ्या संघातून वर्णी लागली जाते, आयकॉन म्हणून बोलवलं जाते कल्पेश सापटे यांना, आणि तोच आता पाहतो आपण बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असेल. चला मॅचला सुरुवात होते. पंचा प्लेचा इशारा. कल्पेश बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस लोअर फुल्डर बॉल बघा ऑन साइडला खेळलाय, गॅप मध्ये चेंडू घेऊन काढलाय, चेंडू जातोय बाउंड्री लाईन जवळ. बघा चांगली फिल्डिंग चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. 2 धावा.
या 2 धावेची धावफलक आपण पाहतोय. अकाउंट ओपन होते जैनमान पायगाव संघाचं. बघा लोअर फिल्डर बॉल होता, गॅपमध्ये चेंडूला घेऊन काढलं होतं. 2 फिल्डर होते. बघा चांगली क्षेत्ररक्षण पाहतोय पण बाउंड्री लाईन जवळ. यावेळेस अजून एक फटका सजवला आपण पाहतोय लॉंग ऑन रिझर्व मध्ये. पुन्हा एकदा पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय आपण. पण तिकडे करण होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहतोय करणांच्या मार्फत. फक्त आणि फक्त सिंगल धावरती थांबावं लागलंय या बॉलवरती. विजय येतो स्ट्राईक वरती. विजय भोये एक आक्रमक फलंदाज आहेत. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, बॅटन बॉल संपर्क झाला नाहीये. डॉट चेंडू होताना पाहतोय. कल्पेशांचा विचार केला तर एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि त्याच्याकडे व्हेरिएशन आहेत. नक्कीच त्या व्हेरिएशनचा पुरेपूर फायदा घेताना पाहिले आपण. पुढचा बॉल यावेळेस थोडासा दूर ठेवला होता आणि त्याचा फायदा पाहिला तर बॅटिंग करणार सांगायला मिळतो. वाईटचा इशारा पंचांचा येतोय. एक अवांतर धाव. या अवांतरच्या मध्ये धावफलक आपण पाहतोय 4 वर जाऊन पोहोचते. कल्पेश यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. बॅटची लिडिंग घेत चेंडू जातोय सरळ डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धाव्यांसाठी. बघा विकेटच्या मागे हा चेंडू निघून गेला होता. उसळी जास्त होती या चेंडूला. बॅटला जेव्हा ब्रश झाला चेंडू सरळ यष्टिरक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून हा चेंडू निघून गेलाय 2 धावेसाठी. 2 धावेची धावफलक आपण 6 वर जाऊन पोहोचते. 6 रन्स ऑन बोर्ड. बघा ही सामना जर जिंकायचा असेल तर मोठे फटक्यांची आवश्यकता असेल पायगाव संघाला. यावेळेस बघा आडव्या बॅटने खेळायचं होतं परंतु बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. अजून एक चेंडू पाहिला तर डॉट आलाय. बघा विजय भोय यांना पूर्णपणे बांधून ठेवलाय कल्पेश या गोलंदाजाने. कल्पेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. शेवटचा बॉल यावेळेस दूर ठेवला होता. बघा पुन्हा एकदा हाफ ट्रॅकचा प्रयत्न केला होता गोलंदाज कल्पेश सापटे. षटक समजे पहिलं आणि पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो पण जाऊन पोहोचते 6 या आकड्यावरील 6 धावा. थँक्यू डीजे. करण येतोय बॉलिंग ट्रॅक वरती. करण बघली वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक घेऊन. इथून इक्वेशन पाहिलं तर 12 चेंडूमध्ये 33 धावांची आवश्यकता असेल जिंकण्यासाठी. यावेळेस फुल टॉस बॉल. फुल टोल वसूल केलाय का? या असा फुल टोल वसूल केलाय. चेंडू सरळ पाठवलाय बाउंड्रीच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार 6. थँक्यू डीजे. आदरणीय सन्माननीय दशरथजी जाधव यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. आणि स्वप्नीलजी भोईर दादा सुद्धा आगमन झालंय. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. यावेळेस ऑन साईडला उडवण्याचा प्रयत्न केला. नुसता स्ट्रोक आहे. चेंडू हवेत आहे. शतरक्षक चेंडूच्या पर्यंत पोहोचलाय आणि सुंदर झेल आणि संपतो इकडे आर्यन या बॅटरचा खेळ. बघा षटकारानंतर प्रत्युत्तर दिलाय करण बघले यांनी. विकेट डाऊन. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट तुला पाहून पडली माझी विकेट विकेट. माझ्या हरी खेळाये क्रिकेट क्रिकेट. थँक्यू डीजे. पानखंड स्पोर्ट्स पानखंड संघाचा कर्णधार टॉससाठी या ओव्हर नंतर टॉस केला जाईल. बघा पहिलं षटक इकडे संपलेलं आहे. पहिल्या षटकानंतर
पहिल्याच बॉलवरती विकेट, दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवलंय कर्ण भगले यांनी. यावर ऑन साईडला खेचून मारलाय शतरक्षक हाय डीप मध्ये, त्याच्याकडून झालाय चुकीला माफी नाही. चेंडू सरळ निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी येतोय चौकार. 4. चालू छे. Yes, thank you, DJ. 2 मिनिटं थांबवतोय. चला पानखंडा स्पोर्ट पानखंडा टीम आपला कॅप्टन पाठवून द्यायचा आहे. या ओव्हर नंतर टॉस हा केला जाईल. बघा चौकार आलाय. चौकारांशी धावफलक आपण पुढे सरकलोय. 16 वर जाऊन पोहोचते. यावेळेस ऑन साईडला धमाका अजून एक येतोय हर्षद यांच्या बॅट मधून. एक उत्तुंग षटकार. 6. थँक्यू डीजे. धावसंख्या जाऊन पोहोचते 22 या आकड्यावरती. आता इक्वेशन राहिले 8 चेंडू 17 धावा. इथून मॅच थोडीशी बनली गेली आहे पायगाव संघाच्या बाजूने. करण पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत, त्याच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सरळ निघून गेलाय सीमा रेषा पार. मिळतील धावा 4. या बॉलवर आलाय अजून एक चौकार. 4. बघा इकडे आक्रमण केलं जातंय आणि मॅच पूर्णपणे या पायगावच्या बाजूने झुकलेला पाहतोय. 7 मध्ये 13. शेवटचा बॉल या दुसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला उडवलाय. गॅप मध्ये चेंडू घेऊन काढलाय. बघा तिकडे शतरक्षक होता, चांगला शतरक्षक पाहतोय त्याच्या मार्फत. आणि फक्त एक सिंगल धावावरती थांबावं लागते. षटक संपते. दुसरं 2 षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 27 या आकड्यावरती. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्या आहेत. इथून जिंकण्यासाठी आता पाहिलं तर 6 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. इथून मॅच थोडीशी आता पाहिलं तर बनली गेली आहे पायगाव संघाच्या बाजूने. परंतु शेवटचा बॉल जोपर्यंत क्रिकेटच्या या खेळपट्टीवरती पडत नाही तोपर्यंत काही होऊ शकते. कारण कालचा दिवस आपण पाहिला होता. 3 मध्ये 14 धावा पाहिजे होत्या आनंदवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये. आणि त्या शेवटचं षटक हाताळण्यासाठी वैभव येतोय. यावेळेस ऑन साईडला खेळून काढत होता. बघा इथून काय घडते काय बिघडते. कल्पेश यांच्याकडून चेंडू सुटला होता यष्ट्यांच्या मागे, परंतु या पंच आपल्याला कळवतील नक्कीच. यस बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एक सिंगल येते. या सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या 28. 28 रन्स ऑन बोर्ड. चला टॉस सुद्धा केला जातोय. एका बाजूला आबू स्पोर्ट्स खर्डी, दुसऱ्या बाजूला पानखंडा स्पोर्ट्स पानखंडा बी. दोन्ही संघाचे कर्णधार इथे जोडले गेले आहेत. चला सामना चालू ठेवायचा आहे. पंच 5 मध्ये 11ची आवश्यकता आहे. 5 बॉल 11ची आवश्यकता. यावेळेस मिस्टामिंग झाला. चेंडू हवेत आहे. झेल उडालाय. झेल कम्प्लीट होईल का? आणि इकडे झेल सुटलेला आहे. बघा दुसरा प्रयत्न इकडे होतोय. विजय डेंजर एंडला पोहोचतोय का? बघा काय घडते काय बिघडते. फलंदाज नक्की बाद झालाय, परंतु कोणता फलंदाज तंबूच्या आशाला येऊन पोहोचलाय पाहतोय. त्याने आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आणि नागले गावचे माजी उपसरपंच रुपेशजी मेढे साहेबांना सुद्धा आम्ही आमंत्रित करतोय. त्यांनी सुद्धा आमच्या VIP कक्षामध्ये येऊन स्थानपन्न व्हायचं आहे आणि या चालू असलेल्या मॅचचा आस्वाद लुटायचा आहे. आणि ते काय घडते काय बिघडते. हर्षद हे रनआउट मध्ये बाद होताना पाहतोय. बघा क्रॉसिंग इकडे चेक केली गेली होती आणि फलंदाज थोडंसं पाहिलं तर विजय भोये क्रॉस करून पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचले होते आणि हर्षद क्रीज पासून थोडीशी लांब होते. त्याच कारणासह पाहिलं तर हर्षद रनआउट मध्ये बाद होताना पाहतोय.
इथून पाहिलं तर एक धाव आले आहे. दुसऱ्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झाले हर्षद. ज्या बॅटरने मोठे फटके मारले होते मागच्या षटकामध्ये तो बॅटर तंबूच्या आशाला गेलाय, परंतु विजयने स्वतःवरती विश्वास ठेवलाय. इथून जिंकण्यासाठी पाहिलं तर 10 धावांची आवश्यकता आहे. 4 बॉल 10 ची आवश्यकता. मॅच थोडीशी गरम झाली. यावेळेस दांडी गोल, फलंदाज बाद. मिस्टर विजय भोये बॅक टू डगआउट गॉन. चल हट. थँक्यू डीजे. बघा इथं पाहिलं तर 3 मध्ये 10 ची आवश्यकता आहे. जे 2 बॅटर सेट होते तंबूच्या आश्रयाला आले, तर नवीन दोन्ही बॅटर आपण पाहतोय स्ट्राईक एंडवरती आणि नॉन स्ट्राईक एंडवरती. आता स्ट्राईक वरती न्यू बॅटर आपण पाहतोय रुपेश आलाय. नॉन स्ट्राईक एंडला आपण हिमांशु यांना पाहतोय. नक्कीच मॅच इकडून थोडीशी पाहिलं तर गरम झालेली आहे. कुकरची शिटी वाजलेली आहे. बघूया आता यावेळेस अजून एक चेंडू निर्धाव. मॅच पूर्णपणे आता बनलेली आहे. बघा मॅच पूर्णपणे झुकली पाहतोय आपण चिंचोडी पाटील पाडा या संघाच्या बाजूने. इथून मॅच जिंकायची असेल तर एखादा मोठा फटका येणं गरजेचं असेल. 2 मध्ये 10 ची आवश्यकता. हा बॉल निर्णायक असेल. मोठा फटका येईल का या बॉल वरती पाहूया. यावेळेस अजून एक चेंडू पाहिला तर तेच तर राहणार होता. बघा पूर्णपणे ब्लॉक केलं होतं बॅटरला. पूर्णपणे बॅकफूट वरती आता नेऊन ठेवलंय जवान स्पोर्ट्स पायगाव या संघाला. 1 मध्ये 10. 1 चेंडू 10 धावा. इथून मॅच जिंकणं खूप अवघड आहे. चमत्कार करावे लागेल का. आणि शेवटचा चेंडू सुद्धा आलाय निर्धाव. सामना जिंकतोय तो गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा संघ. आणि हडलक जवान पायगाव. तुम्ही आलात, चांगला खेळ केला. तुम्हाला पुढचा वाटचाल हार्दिक हार्दिक शुभेच्छा असतील. त्यानंतर होणारा सामना आपण पाहतोय एका बाजूला आबू स्पोर्ट्स खार्डी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय पानगंडा स्पोर्ट्स पानगंडा बी. दोन्ही संघाचा मागच्या ओव्हरमध्ये पाहिलं तर टॉस झाला होता आणि खार्डे संघाने नाणेफेक जिंकलं होतं आणि प्रथम बॅटिंग स्वीकारले आणि फिल्डिंगसाठी आमंत्रित केलंय.